सुरू करूया. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगतन बौद्ध महासंघाचे संस्थापक उद्यान संघटन पाहिजे. आजचे संचलन करते माझ्या अगदी जवळचे मित्र तसेच आमचे फौजी आदरणीय ब्रह्मचारी वज्रभूज, त्यांनी माझा छोटासा परिचय सुद्धा करून दिला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ब्रह्मचारीगण, ब्रह्मचार्यांनी, धर्ममित्र आणि माझ्या बंधू आणि भगिनींना सर्वांना मैत्रीपूर्ण नमो. आज जो आपण विषय पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टा कसे होते, ते एक विजनरी कसे होते आणि ते कसे भविष्य कथन करायचे. या देशामध्ये भविष्य कथन करणारे अनेक लोक आहेत. तशा प्रकारचा हा मुद्दा नाही. तर बाबासाहेब हे या देशाविषयी जे भविष्य कथन करायचे तर त्यांच्या गहन अभ्यासातून, त्यांच्या गहन चिंतनातून आणि त्यांच्या गहन अनुभवातून ते कथन करीत होते. आणि त्यांची जी समज होती ती समज त्यांनी निर्माण केलेली होती. त्यामधून त्यांनी हे जे भविष्य आहे ते कथन केलेले आहे. ते आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. म्हणून बाबासाहेबांनी जे 50-60 वर्षापूर्वी जे भविष्य कथन केलेलं आहे, जे त्यांनी प्रवचनामधून किंवा व्याख्यानामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आज आपल्याला सत्य होताना दिसत आहे. म्हणून मी बाबासाहेबांना म्हणतो की ते एक दूरदृष्टा होते किंवा एक विजनरी होते. आणि ते असे बाबासाहेब होते की फार पुढचं ते बघू शकत होते. म्हणजे 50-60 वर्षात म्हणजे नंतर काय होणार आहे ते आज तुम्हाला ते सांगू शकत होते. म्हणजे एवढे ते दूरदृष्टा होते. तर आपण हाच विषय आज घेणार आहोत की बाबासाहेब हे कसे दूरदृष्टा होते, ते कसे विजनरी होते, ते मी आज सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. तर जे काही मी मुद्दे मांडणार आहे ते घटनेच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा मुद्दा मांडण्यापूर्वी एक गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की या देशाची सामाजिक, राजकीय व शैक्षणिक ही संपूर्ण व्यवस्था होती ती एक विषमतावादी व्यवस्था होती. आणि त्या विषमतावादी व्यवस्थेकडून बाबासाहेब हे तुम्हाला अशा परिस्थितीकडे घेऊन जात होते, घेऊन जायचा प्रयत्न करत होते, तिथे ही सगळी सत्ता म्हणजे घेऊन जायचा तुम्हाला प्रयत्न करत होते. तर तिथे ही सगळी सत्ता म्हणजे राजनैतिक सत्ता, शैक्षणिक सत्ता, सामाजिक सत्ता व आर्थिक सत्ता यांच्यात तुमचा सहभाग असला पाहिजे. काय असला पाहिजे तर सहभाग असला पाहिजे असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जर आपण बघितलं तर ते या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांच्या जीवनाच्या शेवटी जे त्यांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाला त्यांनी लोकशाही या शब्दामध्ये त्याची व्याख्या केलेली आहे. तर लोकशाही काय आहे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये जायची आज आपल्याला मला वाटते गरज वाटत नाही. तर आपण आता हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की कुठलेही क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, आर्थिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा राजनैतिक क्षेत्र असू द्या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांची सत्ता असायला पाहिजे, प्रत्येक नागरिकांचं त्यावर कंट्रोल असायला पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि त्यांना हे स्पष्ट वाटत होतं की
या सगळ्या प्रकारच्या सहभागातून आम्हाला बरीच वर्ष वंचित ठेवण्यात आलेलं आहे, आम्हाला बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. तर या समाजाची किंवा या देशाची प्रगती व्हायची असेल तर या देशाचा प्रत्येक नागरिकाची या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असाच पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं. आणि पुढे चालून बाबासाहेब असं म्हणतात, हे स्पष्ट करू इच्छितात की या देशाची संपूर्ण सत्ता या देशाच्या नागरिकाच्या हातात असली पाहिजे आणि जे कोणी या देशावर राज्य करतील ते लोक या देशाच्या नागरिकाच्या हातात सत्ता ट्रान्सफर करतील. बाबासाहेब हे पुढे स्पष्ट करतात की हे जे नागरिकाच्या हातामध्ये ही सत्ता हे ट्रान्सफर करते. यामागे बाबासाहेबांचा उद्देश एवढाच होता की लोकांचं या देशावर नियंत्रण कसं राहील, हाच उद्देश बाबासाहेबांचा होता. आणि बाबासाहेब त्यालाच लोकशाही असं म्हणत असत. तर त्या लोकशाही म्हणजे काय की लोकांचं त्याच्यावर कंट्रोल असणं, नियंत्रण असणं, ही बाब त्याच्यामध्ये बाबासाहेब आवर्जून सांगतात. आणि या दोन बाबीवरच मी आज आपल्याला सांगायचा प्रयत्न करणार आहे की बाबासाहेबांचं जे आंदोलन या देशामध्ये चाललं ते वंचित लोक होते, त्या लोकांवर असमानतेचा व्यवहार होता, त्यांना वर उचलणं एवढ्यापुरतं जे मर्यादित नव्हतं, तर हा देशसुद्धा वर कसा जाईल आणि जगाच्या पातळीवर तो वर कसा उठू शकेल यामागे बाबासाहेबांचा फार मोठा उद्देश होता. म्हणजे वंचित लोकांनाच वर उचलणं नाही, म्हणजे त्यांची प्रगती करणं नाही, तर या देशाची सुद्धा कशी प्रगती होईल यासाठी बाबासाहेबांचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जसं मी मागत म्हटलेलं आहे की राजनीतिक, सामाजिक, औद्योगिक या क्षेत्रामध्ये लोकांच्या हाती सत्ता असायलाच पाहिजे, त्याला लोकशाही आपण म्हणतो. तर थोडक्यात या तिन्ही बाबीवर सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. म्हणजे राजनीतिक लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि औद्योगिक लोकशाही. आणि ही जर नसेल या ठिकाणी तर काय होईल, तर हे सुद्धा बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राजकीय लोकशाही, औद्योगिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही या ठिकाणी नसेल तर काय होईल हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर आपण पहिली बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की राजनीतिक लोकशाही म्हणजे काय, तर हे आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार. तर याविषयी बाबासाहेब काय म्हणतात की राजनैतिक लोकशाही म्हणजे काय, याच्याविषयी बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस संविधान बनवलं जात होतं त्यावेळेस बाबासाहेबांनी एक प्रस्ताव मांडला होता की जो कोणी या देशाचा पंतप्रधान होईल किंवा आयोगाचा अध्यक्ष, म्हणजे मागासवर्गीय आयोग असेल किंवा अल्पसंख्याक आयोग असेल, याचा जर अध्यक्ष निवडायचा असेल तर जे निवडून आलेले सगळे जे खासदार आहेत ते कोण्याही पार्टीचे असो त्यांनी त्याला निवडून दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय सांगितले, फार मोठा आहे की जे कोणी खासदार निवडून आलेले आहे त्यांना अधिकार आहे की पंतप्रधान निवडण्याचा किंवा त्या ठिकाणी जो आयोगाचा अध्यक्ष आहे त्याला निवडण्याचा अधिकार त्यांना दिला पाहिजे. तर परंतु आता काय होते की जे पार्टीचे खासदार जास्त निवडून येतात तेवढेच लोक ठरवतात की पंतप्रधान कोण बनेल आणि कोण्या आयोगाचा अध्यक्ष कोण बनेल, तेवढेच हे लोक ठरवतात आणि निर्णय घेतात की देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे आणि या मागास आयोगाचा किंवा अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष कोण झालेला आहे. परंतु बाबासाहेब काय म्हणतात, जर या देशामध्ये खरी लोकशाही तुम्हाला लागू करायची असेल तर या देशाचा नेता निवडत असताना या देशामध्ये जे निवडून आले नाहीत म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की आता या देशामध्ये आपले खासदार किती आहेत, पूर्ण भारतामध्ये आता मागे लोकसभा झाली 550-600 काहीतरी खासदार आहेत. तर हे सगळे खासदार आहेत आणि हे सगळे निवडून गेलेले आहेत. तर म्हणजे हे विरुद्ध
विरुद्ध पार्टीचे त्याच्यामध्ये लोक आहेत, ते सगळे निवडून गेलेले आहेत. कुठे गेलेले आहेत? संसदेमध्ये गेलेले आहेत. आणि ते एकाच पार्टीचे आहेत का? तर नाही, ते वेगवेगळ्या पार्टीचे खासदार म्हणून संसदेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर मग संसदेमध्ये गेल्याच्यानंतर त्या खासदाराची तिथं पार्टी आहे का? कोणती? नाही, ते खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलेले आहे. तर त्या ठिकाणी त्या खासदाराची कोणतीही पार्टी त्या ठिकाणी नाही. तसंच बाबासाहेब पुढे म्हणतात की आणि देशाचा जो पंतप्रधान बनतो तो देशाचा पंतप्रधान असतो, तो कोण्या पार्टीचा पंतप्रधान त्या ठिकाणी नसतो. हे सुद्धा बाबासाहेबांनी नमूद केले. जसा खासदार कोण्या पार्टीचा त्या ठिकाणी नसतो संसदेमध्ये गेल्यानंतर, तसं देशाचा पंतप्रधान सुद्धा कोण्या पार्टीचा त्या ठिकाणी नसतो, तो देशाचा पंतप्रधान असतो. आणि त्याला ठरवायला पाहिजे की या देशाचा म्हणजे पंतप्रधान असतो. आणि हा पंतप्रधान हे सगळे जे निवडून आलेले आहेत त्यांनी ठरवायला पाहिजे की देशाचा पंतप्रधान कोण होईल. म्हणजे या सगळ्या लोकांनी ज्या निवडून आलेले आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की देशाचा पंतप्रधान कोण होईल. परंतु आज तसं होताना आपल्याला दिसत नाही. तुम्ही एखाद्या खासदाराला निवडून दिलं, आता नांदेडमध्ये आपण मागे काँग्रेसच्या खासदाराला निवडून दिलं चव्हाण, आणि ते खासदार कोण होते? तर विरुद्ध काँग्रेसचे होते आणि ते विरुद्ध पार्टीचे होते. आणि हे विरुद्ध पार्टीचे खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये गेले, पण हे विरुद्ध पार्टीचे खासदार असल्यामुळे पंतप्रधान निवडण्याचा अधिकार त्यांना नाही, कारण की ते विरुद्ध पार्टीमध्ये आहे. तर तुम्ही जे निवडून दिलेले खासदार आहेत तर ते काहीच कामाचं नाही. बाबासाहेबांना ते काहीच कामाचं नाही, कारण की तुम्ही जे मत त्याला निवडून दिलेलं आहे, त्याला खासदार बनवलेलं आहे, आणि त्या खासदाराला जर तिथं अधिकार नाही पंतप्रधान निवडण्याच्या याच्यामध्ये सहभागी जर त्याला करून घेता येत नसेल तर तुमचं मत वाया गेलं ना. म्हणजे बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे की तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलेलं आहे ते खासदार तुमच्या मताचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत आहे. म्हणजे बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्हीही सुद्धा म्हणजे पंतप्रधान निवडण्यासाठी तुमची सुद्धा मत त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे, की तुम्ही जे मत दिलेलं आहे, ज्या खासदाराला तुम्ही निवडून दिलेला आहे तो खासदार जर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असेल पंतप्रधानाचे, तर तुम्ही सुद्धा पंतप्रधानांनी निवडून दिलेला आहे. एवढा गहन अर्थ मला वाटतं की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे, की तुमचंही मत त्या ठिकाणी ग्राह्य धरलेलं आहे. नाहीतर त्याला जर तुम्ही म्हणजे खासदाराला जर तुम्ही पंतप्रधानांच्या निवडीमध्ये जर सहभागी करून घेतल्या नाही तर तुमच्या याला काही अर्थ राहणार नाही, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. परंतु हा जो मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला होता, परंतु काय झालं की त्यावेळेस जे हिंदुत्ववादी मानसिक जे कट्टर हिंदूचे लोक संसदेमध्ये जे बसलेले होते त्यांनी या गोष्टी होतेल्या नाही. बाबासाहेबांनी जो हा मुद्दा मांडलेला होता की राजनैतिक लोकशाही म्हणजे करण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे पंतप्रधान निवडण्यासाठी सगळ्यांना अधिकार दिला पाहिजे, हा मुद्दा जो बाबासाहेबांनी मांडलेला होता तो मुद्दा या लोकांनी त्या ठिकाणी होऊ दिलेला नाही. तर बाबासाहेब काय म्हणतात की आज राजनैतिक लोकशाही जर अशी म्हणजे होऊ देत नसती तर काय होईल. बाबासाहेबांनी म्हणजे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा जे दूरदृष्टीपणा आहे तो आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की या संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर जर असं झालं नाही तर सांप्रदायिकता या ठिकाणी निर्माण होऊ शकते. की संसदेमध्ये आपण म्हणू की हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, आणि संसदेच्या बाहेर सुद्धा आपण म्हणू की हा मुस्लिम आहे, हा हिंदू आहे, हा बौद्ध आहे. म्हणजे संसदेच्या आत सुद्धा आणि संसदेच्या बाहेर सुद्धा सांप्रदायिकता त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणून बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की ही सांप्रदायिकता जर तुम्हाला वाढू द्यायची नसेल तर प्रत्येक खासदाराला तुम्ही अधिकार द्या की पंतप्रधान निवडणुकीचा सहभाग करू द्या, तरच हे जे सांप्रदायिकता आहे जे निर्माण होईल ते त्या ठिकाणी नष्ट होईल. हा पहिला मुद्दा मला वाटतं की बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की राजनैतिक लोकशाही म्हणजे काय. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी दुसरा जो मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे आर्थिक लोकशाही. आणि या आर्थिक लोकशाही सांगत असताना बाबासाहेब काय म्हणतात
की आर्थिक लोकशाही म्हणजे या देशाची जी काही संपत्ती आहे तिच्यावर या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि ही जी संपत्ती आहे ही देशाची संपत्ती आहे. आता ही संपत्ती म्हणजे कोणती? समजा आपलं रेल्वे आहे किंवा दुसरे मोठे मोठे जे उद्योग आहेत, हे सगळे जे उद्योग आहेत हे देशाची संपत्ती आहे. आणि बाबासाहेब काय म्हणतात की या देशाच्या संपत्तीमध्ये या नागरिकाचा अधिकार आहे की त्या ठिकाणी ते नोकरी करू शकतील. त्यांचा अधिकार आहे की त्या संपत्तीमध्ये त्यांना नोकरी करण्याचा अधिकार आहे. आणि ही आर्थिक लोकशाही सांगत असताना बाबासाहेबांना हे माहीत होतं की त्यांना या देशाचं संविधान लिहिण्याची संधी मिळणार नाही. आणि ही त्यांना पक्क माहीत होतं. कारण काय की जे सुवर्ण लोक होते त्यावेळेस आणि जे त्यावेळेसचे जे लीडर होते, बॅरिस्टर जीना असतील किंवा वल्लभभाई पटेल असतील, यांच्याबरोबर बाबासाहेबांचा नेहमीच टकराव होत असे. आणि त्यामुळे त्यांना वाटत होतं की मला संविधान लिहिण्याचे काम जे आहे ते मला मिळणार नाही. परंतु ते कसं मिळालं हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायची गरज नाही. आणि बाबासाहेब काय म्हणतात पुढे चालून की मला काय पाहिजे ते या संसदमधल्या सर्व लोकांना मी लिखित स्वरूपात देईन. आणि मग ते जे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे स्टेट अँड मायनॉरिटी, त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी सगळे विचार मांडून ठेवलेले आहेत. कशासंबंधी मांडून ठेवलेले आहेत की आर्थिक लोकशाही म्हणजे काय आणि सामाजिक लोकशाही म्हणजे काय याबद्दल सविस्तरपणे त्या ठिकाणी त्या स्टेट अँड मायनॉरिटी या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी ते विचार मांडून ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये या पुस्तकामध्ये लिहित असताना बाबासाहेब काय म्हणतात की ते प्रकर्षाने त्यांना दिसून आलेलं आहे की मागासवर्गीयाचं जे उत्पीडन व्हायचं ते शेतीमध्ये व्हायचं. कारण की त्या ठिकाणी हे शेतमजूर म्हणून काम करायचे. आणि ही शेती मालकाची होती. आणि ते मालक काय करायचं की त्यांना वाटेल तसं त्यांच्याकडून काम करून घ्यायचा, त्यांना राबवून घ्यायचा आणि जे काही मोबदला आहे त्यांना जे योग्य प्रकारे मोबदला द्यायचा आहे ते मोबदला त्यांना ते द्यायचा नाही. म्हणजे त्यांचं जेवढं उत्पीडन करता येईल तेवढं उत्पीडन मला वाटते की हा जो त्यांचा मालक आहे तो करायचा. आणि बाबासाहेबांना फक्त माहिती होतं की मग बाबासाहेब पुढे काय म्हणतात की बाबासाहेब काय म्हणतात की ही शेती ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि कोणीही माणूस 1000 एकर जमीन घेऊन जगू शकत नाही. आणि 1000 शेती ज्या मालकाच्या हातात असेल व त्यावर काम करणारे मागासवर्गीय लोक असतील तर त्यांचे ते उत्पीडन करणारच, त्यांना ते त्रास देणारच, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. तर पुढे चलून बाबासाहेब काय म्हणतात हे सगळे बाबी त्यांना म्हणजे मागासवर्गीयावर कसे अन्याय अत्याचार होतात हे त्यांनी जवळ बघितलेलं होतं. आणि त्यासाठी मग बाबासाहेब पुढे चलून काय म्हणतात की असं जर होत असेल आणि आर्थिक लोकशाही जर पाहिजे असेल तर शेतीचं राष्ट्रीयकरण करा. बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं की असं जर होत असेल, उत्पीडन जर होत असेल आपल्या लोकांचं की मागासवर्गीयाचं की किंवा जे शेतात काम करणाऱ्या लोकांचं आहे तर त्या शेतीचं राष्ट्रीयकरण करा. आणि राष्ट्रीयकरण केल्यामुळे काय होईल तर एखाद्या खेड्यात तो जो शेतमजूर आहे तो त्या शेतावर एक कर्मचारी म्हणून काम करेल. म्हणजे मी थोडंसं तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की शेतीच्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करणं म्हणजे काय. इथं थोडक्यात मी उदाहरण देईल की आजचं MSCB ऑफिस आहे आणि ही कॉर्पोरेशन आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात की शेतीची जमीन हे सुद्धा कॉर्पोरेशन बनवा. म्हणजे जसं MSCB
ऑफिस जे आहे, जसं कॉर्पोरेशन आहे, तसं शेतीची जमीनसुद्धा कॉर्पोरेशन बनवा. आणि त्यांना माहीत होतं की त्यावेळेस भारताची जी अर्थव्यवस्था होती ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती. म्हणून शेतीची जमीन ही सरकारने आपल्या हातात किंवा आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. आणि सरकारने एक कॉर्पोरेशन बनवून, एक बोर्ड बनवून त्याच्यावर हे जे मजूर आहेत त्यांना नोकरी म्हणून कामावर ठेवलं पाहिजे, त्यांना महिन्याचा पगार दिला पाहिजे, त्यांना मेडिकल फॅसिलिटीज दिल्या पाहिजे. आणि त्यांना जर महिन्याचा पगार मिळत असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेलच, परंतु त्यासोबत भारताची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यासाठी मदत होईल. तर त्याच्यामुळे जमिनीचं राष्ट्रीयकरण करा असं बाबासाहेब त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे चलून असं बाबासाहेब म्हणतात की असं जर केलं तर जे हे मोठे जमीनदार आहेत ते आपोआप नष्ट होतील. आणि हे मोठे जमीनदार नष्ट झाल्यामुळे जो अन्याय आणि अत्याचार त्यासोबतच नष्ट होईल. आणि आमच्या लोकांवर जो अन्याय आणि अत्याचार म्हणजे मागासवर्गीय असतील किंवा वंचित लोक असतील त्याच्यावर जर होत होता तो आपोआप या ठिकाणी नष्ट होईल. कारण की ते मोठे जमीनदारच नष्ट झाले तर बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या त्या ठिकाणी आपोआप नष्ट होतील. आणि यासोबतच त्यांनी हे तर त्यांनी सांगितलेलं आहे की शेतीच्या जमिनीचे राष्ट्रीयकरण करा. यासोबत त्यांनी 3 गोष्टी अजून सांगितलेल्या आहेत की त्यांनी सांगितले की शेतीच्या जमिनीचं राष्ट्रीयकरण तर कराच, त्यासोबतच बँकेचं सुद्धा राष्ट्रीयकरण करा. आणि त्याच्यानंतर जे जड उद्योग आहेत त्याचं सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकरण करा. तर जड उद्योग म्हणजे काय, जसं रेल्वे आहे, टेलिफोन आहेत, मोठे मोठे जे उद्योग आहेत, तर हे जे आहे हे सरकारची ही संपत्ती आहे आणि ही सरकारची संपत्ती असायला पाहिजे. हे सगळे जे मोठे जड उद्योग आहेत आणि त्या ठिकाणी त्या जड उद्योगामध्ये प्रत्येकाला काम करण्याची सुविधा तुम्ही निर्माण करून द्या. आणि हे तुम्ही जर प्रत्येकाला काम करण्याची संधी निर्माण करून दिली तर त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की नियमाप्रमाणे रिझर्वेशन लागू होईल व प्रत्येक ठिकाणी आमचे लोक काम करू शकतील. म्हणजे सगळ्या लोकांना त्या ठिकाणी रिझर्वेशनप्रमाणे काम मिळेल. तर आपण पाहतो की जे 3 बाबी बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत त्याच्यापैकी एक जे बाब आहे की बँकेचं राष्ट्रीयकरण जे आहे ते इंदिरा गांधीच्या काळात झालेले आपल्याला पाहायला मिळते. कारण की त्याच्या अगोदर हे प्रायव्हेट बँका होत्या आणि त्या प्रायव्हेट बँका आपल्याला कधीही जवळ उभं टाकू देत नव्हत्या किंवा लोन आपल्याला देत नव्हत्या. पण राष्ट्रीयकरण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फरक झालेला असा दिसून येतो की आज तुम्हाला विचारतात बँकवाले की तुम्हाला लोन पाहिजे का, आणि ते लोन उपलब्ध करून देते, ते स्वतः विचारतात. म्हणजे राष्ट्रीयकरण झाल्याच्या नंतर म्हणजे बँकेचं राष्ट्रीयकरण झाल्याच्या नंतर एवढा फरक झालेला आपल्याला दिसून येतो. आमचा एक कर्मचारी आहे नगरपालिकेमध्ये होता, तो त्यांनी गाडी घेतली हिरो होंडा आणि त्याच्यावर पावडर ठेवून तो नाली काढायला जात होता. तर ते जे मला वाटते की ती जी गाडी घेतलेली आहे ती त्यांनी लोनमधून घेतलेली आहे. आणि कशामुळे घेता आली त्याला की बँकेचं राष्ट्रीयकरण झाल्यामुळे ते लोन त्याला उपलब्ध झालं आणि त्यामुळे त्यांना गाडी खरेदी करता आली. ती गाडी घेऊन तो कामाला त्या ठिकाणी जात असतो. तर एवढं म्हणजे राष्ट्रीयकरण केल्याच्या नंतर फायदा होईल असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणत होते. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तिन्हीचं राष्ट्रीयकरण म्हणजे केलं पाहिजे. त्याच्यामध्ये शेती असेल, बँक असेल व जड उद्योग असतील. परंतु आपण पाहतो की शेतीचं जे राष्ट्रीयकरण आहे ते झालेलं नाही. 3 बाबी जे बाबासाहेबांनी सांगितलेल्या होत्या त्याच्यापैकी शेतीचं राष्ट्रीयकरण झालेलं नाही आणि केलं नाही. तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे किती नुकसान होत आहे. शेतकऱ्याचं किती नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये मागे 2 वर्षापूर्वी 6 महिने त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये अनेक लोक वारलेले आहेत. त्यांच्या जे काही मागण्या होत्या ते मागण्या त्यांनी म्हणजे सरकारपुढे ठेवलेल्या होत्या. सरकार ते मागणं करत नव्हता, पण 6 महिन्यापर्यंत ते आंदोलन त्यांना करावं लागलेलं होतं आणि अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते. म्हणजे या शेतकऱ्याच्या समस्या भरपूर आहेत आणि मला वाटते की सरकार ह्या समस्या जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकत नाही.
कारण की त्यांनी शेतीच्या जमिनीचं राष्ट्रीयकरण केलेलं नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. मग बाबासाहेबांना विचारण्यात आलं की समजा हे तुम्ही जे म्हणत आहात की शेतीचं राष्ट्रीयकरण करा, आणि समजा शेतीचं राष्ट्रीयकरण केलं आणि हे जे मजूर म्हणून त्या ठिकाणी लोक तुम्ही सांगितलेले आहे की त्यांना कामावर घ्या तिथं, म्हणजे रोज म्हणजे नोकरीमध्ये, तर लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा शेतीचं काम तर वर्षभर चालत नाही, 5-6 महिने चालतं, त्याच्यानंतर मग या लोकांना काय करायचं, 6 महिने काय करायचं, का घरी बसून पगार द्यायची. तर बाबासाहेब म्हणतात मी त्याच्यासाठीच मी म्हणत आहे की जड उद्योग जे आहे त्याचं सुद्धा राष्ट्रीयकरण करा. म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी शेतीमध्ये काम नाही त्यावेळेस तिथं शेतमजूर म्हणून किंवा मजूर म्हणून त्या जड उद्योगामध्ये त्यांना काम द्या. म्हणजे इकडचं काम झाल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग तिकडे करून घ्या. म्हणून सांगत आहे म्हणे की मी जड उद्योगाचं सुद्धा राष्ट्रीयकरण करून घ्या. म्हणजे पर्यायी व्यवस्था त्यांनी सांगितलेली आहे बाबासाहेबांनी की यांना जर काम नसेल तर या जड उद्योगामध्ये यांच्याकडून काम तुम्हाला करून घेता येईल. हे पर्याय मला वाटते की आर्थिक जी लोकशाही आहे ती बाबासाहेबांनी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणतात, आणि असं जर तुम्ही नाही केलं, आर्थिक लोकशाही समजा तुम्ही जर मान्य नाही केली तर हे लोक सरकारला सुखाने जगू देणार नाही. कारण की त्यांना हातामध्ये काम नाही, काही त्यांना व्यवसाय नाही, तर हे जे लोक आहेत ते तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. त्याच्यामुळे आर्थिक लोकशाही करणं अत्यंत आवश्यक आहे असं बाबासाहेब. त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा जे घेतात बाबासाहेब ते म्हणजे सामाजिक लोकशाही. या सामाजिक लोकशाहीविषयी सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान बनवलं त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे तत्व आहे ते बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये संविधानामध्ये समाविष्ट केलेले आपल्याला पाहायला मिळते. तर बाबासाहेबांना असं काही लोक आरोप करतात की हे जे तत्व आहे हे त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले आहे, त्यांनी चोरून हे या ठिकाणी टाकलेले आहे संविधानामध्ये. तर बाबासाहेब काय म्हणतात की नाही, असं नाही की मी हे फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले नाही, तर माझे जे गुरु आहेत भगवान बुद्ध त्यांच्या शिकवणीमधून हे मी शब्द म्हणजे हे घेतलेले आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. तर आपण पाहतो की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये हे तत्व समाविष्ट केलं. आपल्याला माहिती आहे का स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, बंधुत्व म्हणजे काय आणि न्याय म्हणजे काय? आपल्याला कोणाला जर विचारलं तर सांगता येईल का? कोणाला सांगता येईल? म्हणजे आपल्याला नाही सांगता येईल. म्हणून बाबासाहेबांनी फिलॉसॉफी इन हिंदुझममध्ये या तत्व म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय त्याची सखोल माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. कोणत्या पुस्तकामध्ये? फिलॉसॉफी इन हिंदुझममध्ये. आणि तुम्ही जर हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय जे बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये म्हणजे समाविष्ट केलेलं आहे, तर त्यांचा उद्देश काय होता समाविष्ट करण्यामागे, म्हणजे त्यांची जे गहन चिंतन होतं त्याच्यामागे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ते तुम्हाला समजेल. अनेक लेखकांनी सांगितलेलं आहे की फिलॉसॉफी हिंदुझम वाचल्याच्या नंतरच आम्हाला समजलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय म्हणजे काय आहे. त्याच्या अगोदर आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे एवढं डिटेल मला वाटते की बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपल्याला जाणून जर घ्यायचं असेल सखोल तर मला वाटते की ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे. तर ते हे 4 जे तत्व सांगितलेले आहेत बाबासाहेबांनी, ते 4 तत्व म्हणजे मध्ये तुम्ही जाणार नाही, परंतु त्याच्यामधलं जे बंधुत्व आहे ते बंधुत्वाविषयी थोडंसं जाणून आपण घेऊया की बंधुत्व म्हणजे काय. तर समजा आपल्या वर्गामध्ये एक मित्र आहे, म्हणजे आपण शाळेमध्ये होतो आणि आपण त्याला म्हणत होतो की हे माझा वर्ग मित्र आहे. आपण कोण्या ऑफिसमध्ये काम करत होतो, मग तिथलं आपले सहकारी असतात त्याला म्हणतो की आपण हे माझं सहकारी आहे. तर हे वर्गमित्र असतील, हे सहकारी असतील, तर या ठिकाणी बंधुत्व निर्माण होते का? बाबासाहेब म्हणतात की या ठिकाणी म्हणजे वर्गमित्र म्हणजे
किंवा माझं ऑफिस सहकार्य म्हणलं की या ठिकाणी बंधुत्व निर्माण होतं का? तर बाबासाहेब म्हणतात नाही, हे बंधुत्व तसं नाही. मी जे म्हणजे काय म्हणतात फ्रेंच राज्य क्रांतीमधून जे बंधुत्व घेतलेलं आहे ते बंधुत्व नाही, तर मी जे बंधुत्व घेतलेलं आहे ते बुद्धांच्या शिकवणीमधलंही बंधुत्व आहे. आणि त्या ठिकाणी ते सांगतात की हे बंधुत्व म्हणजे मेत्ता आहे. मेत्ता भावना ते आपण रोज आता मेत्ता भावना केली, भाऊजींना आपल्या शिकवत की मेत्तामध्ये काय करतो आपण की त्याची मैत्रीची जी सुरुवात आहे ती आपल्यापासून करतो आणि शेवटी 5व्या पायरीमध्ये पूर्ण जग त्या मैत्रीने व्यापून टाकतो. म्हणजे आपल्यापासून जी सुरुवात झालेली मैत्री आहे ती पूर्ण जग त्याच्यामध्ये व्यापून टाकतो. त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी असतील सगळंच असतं, त्याच्यावर सगळ्यावरच आपण मैत्री करत असतो. ही झाली मैत्री भावना. तर अशी मैत्री अपेक्षित आहे म्हणतात. बंधुता म्हणजे काय, तर ही मैत्री. ही मेत्ता भावना असेल तर त्या ठिकाणी तुमची बंधुता निर्माण होईल. आणि बंधुता जर निर्माण झाली नाही तर बाबासाहेब म्हणतात की या ठिकाणी जातीयता वाढेल. तुमच्यामध्ये मेत्ता भावना नसेल किंवा तुमच्यामध्ये मैत्री नसेल, तुमच्यामध्ये मैत्री नसेल तर तुमच्यामध्ये बंधुता निर्माण होणार नाही. आणि बंधुता निर्माण नाही झाली तर या देशामध्ये जातीयता वाढेल. ते स्पष्टपणे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. आणि आपल्याला आपण पाहतो की त्याचं उग्र स्वरूप आता सध्या निर्माण झालेलं आहे जातीयतेचं. कुठेही जा बघा, हिंदू मुस्लिम टीव्हीवर लागा डिबेट तेच चालू आहे. हिंदू मुस्लिम बाहेर जा तेच चालू आहे. पूर्ण देशामध्ये असं वातावरण आहे की पूर्ण जातीयतेने हे देश पोखरलेला आहे. बाबासाहेबांनी तेच म्हणत होते, बंधुता जर तुमच्यामध्ये निर्माण नाही झाली तर जातीयता अशी या देशामध्ये निर्माण होईल. आणि मला वाटलं की त्याचा कळस आपण आता पाहत आहोत. आणि त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये बंधुता नाही. तर आपण मला वाटते बाबासाहेबांनी जे 3 बाबी सांगितलेल्या होत्या, राजनीतिक लोकशाही, आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही, हे बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर आता थोडंसं पुढे जाऊया आपण की बाबासाहेब असं म्हणतात की सामाजिक, आर्थिक व राजकीय लोकशाही हे लोक या ठिकाणी येऊ देणार नाही. तर मग काय होईल? बाबासाहेबांना फक्त माहिती होते की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही हे लोक या ठिकाणी येऊ देणार नाही. तर काय होईल? तर अशा पद्धतीमध्ये भारतीय लोकशाहीमध्ये 2 बाबी घडणार आहेत. म्हणजे 2 समूह तयार होतील. त्यामध्ये बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की एक जे समूह आहे या देशामध्ये राजनीतिक बहुसंख्याक समूह व दुसरा जो समूह आहे तो सांप्रदायिक बहुसंख्याक समूह. म्हणजे हे 2 समूह राहतील. म्हणजे पॉलिटिकल